कुंभमेळा महाराष्ट्राचा 25,000 कोटीचा निधी महाराष्ट्राचा, मग कॉन्ट्रॅक्ट फक्त गुजराती कंपन्यांना का? मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र प्रथम ही घोषणा फक्त भाषणापुरती मर्यादित आहे का? नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडी ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये. नाशिक त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण जगाचा सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या महापर्वासाठी शासन तब्बल 25,000 कोटीपेक्षाही जास्त बजेट खर्च करत आहे. धार्मिक उत्सव आहे, जगातून कोट्यावधी भाविक येणार आहेत, त्यामुळे एवढा खर्च करायला कोणाचाही विरोध नाही. हा आपल्या संस्कृतीचा मान आहे. पण या भव्य सोहळ्याच्या पडद्यामागे जे चाललंय ते पाहून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुजराती कॉन्ट्रॅक्टरला रेड कार्पेट कशासाठी? कुंभमेळ्यामध्ये हजारो तंबू उभारणे, पाणी पुरवठा करणे, स्वच्छता राखणे आणि भव्य दिव्य पंडाल उभा करणे अशी हजारो कोटीची कामे असतात. पण ही सर्व कामे कोणाला दिली जातात? ना हे कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रातील स्थानिक कंत्राटदारांना दिली जातात, नाही नाशिकच्या भूमिपुत्रांना. ही कामं दिली जातात ललुजी अँड सन्स या कंपनीला. मग प्रश्न पडतो की जेव्हा हजारो कोटींचा निधी महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्समधून खर्च होतोय, तेव्हा त्यातून मिळणारा रोजगार आणि व्यवसाय गुजराती कंपन्यांना आणि परप्रांतीय कंपन्यांच्या खिशात का घातला जातोय? महाराष्ट्रात माणसांची आणि कॉन्ट्रॅक्टरची कमी आहे का? मुख्यमंत्री महोदय, आज संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने पाहतोय आणि विचारतोय, काय महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरची कमी आहे का? नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे अनेक दर्जेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांनी देश परदेशामध्ये मोठे मोठे प्रकल्प यशस्वीपणे करून दाखवलेले आहेत. जेव्हा स्वतःच्या राज्यामध्ये कुंभमेळा होतो, तेव्हा महाराष्ट्रातील स्थानिक तरुणांना, इथल्या कंत्राटदारांना बाजूला का सारलं जात आहे आणि परप्रांतीय कंपन्याला इथे कॉन्ट्रॅक्ट का दिले जात आहेत? जर स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला ही कामे मिळाली असती तर नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला असता, स्थानिक बाजारपेठेला चालना मिळाली असती. पण कुंभमेळा महाराष्ट्राचा आणि नफा मात्र परप्रांतीय कंपन्यांचा असं झालेला आहे. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र प्रथम ही घोषणा फक्त भाषणापुरती मर्यादित राहणार का? कुंभमेळा हा धार्मिक सोहळा आहे, तिथे राजकारण नको हे मान्य आहे, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरवर आणि तरुणावर होणारा हा अन्याय महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण, नाशिकचे स्थानिक व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विचारत आहे, काय आमच्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याची कॉन्ट्रॅक्ट घेण्याची ताकद आमच्या मराठी माणसांच्या मनगटात नाही का? की जाणीवपूर्वक गुजराती कंपन्यांना झुकतं माप दिलं जातंय? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं.